नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। 7 फेब्रुवारी 2025 पासून नीटच्या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याला सुरुवात झालेली आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म भरला असेल, काही विद्यार्थी आत्ता फॉर्म भरत आहेत, काही विद्यार्थी थोड्या दिवसानंतर आपला फॉर्म भरणार आहेत। या संपूर्ण फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात मोठा संभ्रम जो आहे तो आहे कॅटेगरी आणि कॅटेगरी सर्टिफिकेटबद्दल। आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की नीटच्या फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांनी एखादी कॅटेगरी टाकली तर नंतर विद्यार्थ्याला रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा तो विद्यार्थी ॲडमिशन प्रक्रियेचा फॉर्म भरेल त्यामध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करता येते का, याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरी चेंज करता येते का या प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागल्यानंतर ॲडमिशन प्रक्रिया जी आहे त्या कोणकोणत्या भागामध्ये किंवा कोणकोणत्या टप्प्यामध्ये विभागली गेलेली आहे। पहिली ॲडमिशन प्रक्रिया आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची। सेंट्रल गव्हर्नमेंटची म्हणजेच केंद्र सरकारमार्फत घेणाऱ्या ॲडमिशन प्रक्रिया, ज्याला आपण सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस असं सुद्धा म्हणतो। आता सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना MBBSची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे किंवा BDSची प्रवेश प्रक्रिया आहे ही MCCच्या वेबसाईटवरून होत असते। याच्यामध्ये विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट आणि जेवढ्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, ज्याच्यामध्ये एम्स आहे, जिपमर आहे, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे, ह्या ज्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत आणि संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या ज्या काही 15% सीट आहेत ह्या MCCच्या वेबसाईटवरून भरल्या जातात। इथे विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठीचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना आवश्यक आहे। त्याच्यानंतर आयुष कोर्सेससाठी AACCCच्या वेबसाईटवरून प्रवेश प्रक्रिया होत असतात। आयुष कोर्सेसमध्ये BAMS, BHMS, BUMS। आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 15% सीट म्हणजे संपूर्ण देशभरातील जेवढे BAMS, BHMS, BUMSचे कॉलेजेस आहेत त्यातल्या 15% सीट, त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्या आहेत आयुर्वेदासाठीच्या त्यातल्या 100% सीट AACCCच्या वेबसाईटवरून भरल्या जातात आणि या प्रक्रियेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता असते। त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंट डीम युनिव्हर्सिटीचं सुद्धा सीट भरत असतं। 100% सीट ज्या आहे डीम युनिव्हर्सिटीच्या त्या सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत भरल्या जातात, परंतु डीम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारच्या स्कॉलरशिपसुद्धा अद्यापपर्यंत मिळत नाही। त्याच्यामुळे डीम युनिव्हर्सिटीचा फॉर्म तुम्ही कॅटेगरीमधून भरला काय किंवा जनरलमधून भरला काय तर तेवढा इफेक्ट त्या ठिकाणी होणार नाही, किंवा डीम युनिव्हर्सिटीच्या सीटचं रिझर्वेशनसुद्धा कॅटेगरी वाईज नसलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामुळं डीममध्ये कॅटेगरी सर्टिफिकेट हा दुय्यम विषय त्या ठिकाणी ठरतो। त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे, म्हणजेच महाराष्ट्र राज्य सोडून बाहेरच्या राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये भाग घ्यायचा आहे किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये भाग घ्यायचा आहे किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा वेळी विद्यार्थ्यांना सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता त्या ठिकाणी लागत असते। आता समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी OBC मधून फॉर्म भरला आणि त्याच्याकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट नंतर रिझल्ट लागल्यानंतर अवेलेबल झालं नाही तर तो विद्यार्थी सेंट्रलचा जो काही फॉर्म आहे, ॲडमिशन फॉर्म आहे, तो जनरलमधून त्यानंतर भरू शकतो। परंतु एखाद्या विद्यार्थ्यांनी जनरलमधून फॉर्म भरला असेल तर जनरलमधून इतर कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्याला त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही, परंतु बाकी संपूर्ण कॅटेगरीचे विद्यार्थी ऐनवेळी जर विद्यार्थ्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल नाही झालं तर ते विद्यार्थी जनरलमधून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेचा फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतात। आता दुसरी गोष्ट अशी आहे, ज्या विद्यार्थ्यांना फक्त महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, महाराष्ट्राची प्रोसेस करायची आहे, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती CET सेलच्या वेबसाईटवरून चालत असते, त्याला आपण 85% स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया असं म्हणतो। याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 85% सीट या मेरिटवरून भरल्या जातात। या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरी अधिक महत्त्वाची आहे, कारण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी शक्यतो महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करत असतात। समजा नीटचा फॉर्म एखाद्या विद्यार्थ्यांनी जनरलमधून भरला आणि नंतर विद्यार्थ्याकडे महाराष्ट्र राज्यातील एखाद्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट अवेलेबल झाले, म्हणजेच विद्यार्थी OBCचा आहे, नीटचा फॉर्म त्यांनी
जनरलमधून भरला असेल आणि त्याच्याकडे नंतर महाराष्ट्र राज्याचं ओबीसी कास्ट सर्टिफिकेट, ओबीसी व्हॅलिडिटी आणि ओबीसीचं नॉन क्रिमिलेअर अवेलेबल असेल तर नंतर महाराष्ट्र राज्याचा ॲडमिशनचा फॉर्म विद्यार्थी ओबीसीमधून भरू शकतो। त्यामुळे महाराष्ट्राचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते फ्रेश त्या ठिकाणी होत असतं। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा कॅटेगरी निवडण्याची संधी अवेलेबल करून दिली जाते। त्यामुळे जर तुमचं टार्गेट महाराष्ट्र राज्यामध्येच ॲडमिशन घेण्याचं असेल तर नीटचा फॉर्म तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमधून भरला तर महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही तुमची कॅटेगरी चेंज त्या ठिकाणी करू शकता। आणि जेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी फॉर्म भरत असताना निवडत आहात त्यावेळेस तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे जे काही कॅटेगरीचे सर्टिफिकेट आहेत ते असणं गरजेचं आहे। ते जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील तर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी चेंज करून आपला फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता। त्याच्यामुळे जर तुमचं टार्गेट महाराष्ट्र राज्यामध्ये ॲडमिशन घेण्याचं असेल त्यामुळे तुम्ही नीटचा फॉर्म जो आहे तो कुठल्याही कॅटेगरीमधून भरला तर पुन्हा एकदा तुम्हाला CET सेलवर ज्यावेळेस ॲडमिशनचा फॉर्म तुम्ही भराल त्यावेळेस पुन्हा एकदा तुम्हाला नव्याने संपूर्ण कॅटेगरी त्या ठिकाणी दाखवल्या जातील आणि तुमच्याकडे ज्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट महाराष्ट्र स्टेटचे अवेलेबल होतील ती कॅटेगरी निवडून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता। उदाहरणार्थ आपण पाहूयात की एखादा SCBC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे। आता SCBC ही सेंट्रलला SCBC रिझर्वेशन नाही, त्यामुळे तो विद्यार्थी नीटचा फॉर्म जो आहे तो जनरल किंवा EWS मधून भरणार आहे। परंतु महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन करत असताना जर त्याच्याकडे SCBC कास्ट सर्टिफिकेट, SCBC व्हॅलिडिटी, SCBCचं नॉन क्रिमिलेअर असेल तो सहज महाराष्ट्र राज्यामध्ये SCBC ही कॅटेगरी सिलेक्ट करू शकतो। याचाच अर्थ नीटचा फॉर्म भरल्यानंतर तीच कॅटेगरी तुम्हाला पूर्ण प्रोसेससाठी वापरावी लागेल असं काही नाही। त्यानंतर विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करण्याची संधी महाराष्ट्र राज्याचा फॉर्म भरत असताना मिळत असते। त्याच्यामुळे कॅटेगरी सर्टिफिकेटचं तेवढा ताण किंवा तेवढं बर्डन घेण्याचं विद्यार्थ्यांना सध्याच्या घडीला काही कारण नाही। जर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकता। जर अवेलेबल नसेल तर त्याच्या पोचपावतीवर फॉर्म भरू शकता। अगदीच दोन्ही गोष्टी अवेलेबल होत नसतील सध्याच्या घडीला तर तुम्ही स्टेटच्या कॅटेगरी सर्टिफिकेटवरून सुद्धा आपला फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करून महाराष्ट्राच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस संपूर्ण सर्टिफिकेट जमा करून आपली कॅटेगरी जी आहे त्या कॅटेगरी म्हणून महाराष्ट्र राज्याचा फॉर्म भरू शकता। आता तिसरा महत्त्वाचं काउन्सिलिंग प्रक्रिया आहे जी आहे अदर स्टेट, म्हणजेच काही विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्रामध्ये नंबर नाही लागला म्हणून बाहेरच्या राज्यातील प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करत असतात। तर अदर स्टेटमध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्याची कुठलीही कॅटेगरी असते तरी त्या ठिकाणी विद्यार्थी जनरलचाच विद्यार्थी म्हणून गृहीत धरला जातो। अदर स्टेटच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये विद्यार्थ्याची कॅटेगरी बघितली जात नाही, विद्यार्थ्याचं कॅटेगरी सर्टिफिकेट मागितलं जात नाही, फॉर्म भरण्यासाठी सुद्धा मागितलं जात नाही किंवा ॲडमिशन घेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मागितलं जात नाही। अदर स्टेट ओपन कोटा ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा आणि कॅटेगरीचा काही संबंध येत नाही। जर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा असेल आणि कर्नाटकामधला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छित असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला कॅटेगरीचं कसलंही बंधन त्या ठिकाणी घातलं जात नाही। विद्यार्थी कुठल्याही कॅटेगरीचा असला तरी अदर स्टेट ओपन काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये त्या विद्यार्थ्याला जनरलचाच विद्यार्थी गृहीत धरला जातो। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी जी महत्त्वाची प्रोसेस आहे ती आहे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रक्रिया, जी आपली हक्काची काउन्सिलिंग प्रक्रिया आपण ज्याला म्हणतो। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फ्रेश फॉर्म नव्याने भरावा लागतो आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करण्याचे ऑप्शन सुद्धा दिले जातात। त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॅटेगरी सर्टिफिकेट किंवा कॅटेगरी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट याचं बर्डन न घेता आपला नीटचा फॉर्म आपण योग्य पद्धतीने आणि दिलेल्या वेळेमध्ये कसा सबमिट होईल याकडे विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। तर या संदर्भातले जे काही महत्त्वाचे अपडेट्स येतील ते आमच्या चॅनलवरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।